सुट्टीचा दिवस. पर्यटकांसाठी आजचा दिवस हा घातवार ठरलाय. पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा इथे एक जुना पूल कोसळल्यानं जवळपास 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळते. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचलेत. नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार मावळातील तळेगाव दाभाडे आणि देहू गावाच्या मध्ये कुंडमळा आहे. इंद्रायणी नदीवरील कुंडमळा इथे वर्षा विहारासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होत असते. त्या ठिकाणी असणारा हा जुना पूल आहे. आज दुपारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी झाली होती. हा पूल अत्यंत अरुंद आहे. तसंच या ठिकाणी मोठी वाहनं जाऊ शकत नाही. तसंच पुलावर वाहन गेल्यानंतर हादरे बसतात. पुलावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर पर्यटक उभे राहून नदीतून वाहणारे पाणी पाहत होते आणि अचानक लोखंड आणि कॉन्क्रीटमध्ये असणारा हा पूल कोसळला. काही क्षणात पुलावरील सर्वच जण नदीपात्रात कोसळले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे या ठिकाणी तारांबळ उडाली आहे. काही तरुणांनी पाण्यातनं वाहून जाणाऱ्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केलाय आणि पुलावर असणारे अनेक जण नदीच्या पाण्यात वाहून गेलेत. अपघात झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. त्यानंतर काही वेळातच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झालेत आणि पाण्यामध्ये वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध घेतला जातोय. इंद्रायणी नदीवरील कुंडमाळा इथला हा पूल अत्यंत जुना झालाय. या संदर्भातील फलक या ठिकाणी लावला होता. या पुलाची दुरुस्ती ही अनेक वेळा केली होती, तरीही त्या ठिकाणावरनं वाहनं नेण्यात येत होती. तसंच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नव्हती. या पाण्यामध्ये वाहून गेलेल्यांच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट, लोकमत व्हिडिओ.